ये कर दो नहीं मेरे को अभी अभी क्या है बोलूँगा आप नहीं कह रहे प्रोग्राम ठेवलाय 10:30 वाजता. बळीराम शेड आहे ना त्यांचं मागे तिकडे, तर तिथे आम्ही काय करणार आहोत तर सगळ्यांना बोलावलंय गावाच्या लोकांना, आणि बँकिंग कशी करायची म्हणजे फोनने पैसे ट्रान्सफर कसे करायचे, इंटरनेटवर कसे करता हे सगळं शिकवणार. 1 तास वगैरे जास्तीत जास्त थांबवायचे, खायची वगैरे पण थोडी सोय केली आहे आम्ही. आणि मग नंतर क्विज सारखं होणार और एक चीज़ यहाँ पर बैंक अकाउंट खोलने से और बैंक ऑपरेट करने के लिए थोड़ा सा आपको लिटरेसी रेट भी अच्छा होना पड़ेगा. तो आप थोड़ा सा बोल सकते हैं गाँव में जो लोग 600 लोग हैं, आपको बोला 600 लोगों के अंदर में कितना लोग लिटरेट है, पढ़ाई लिखाई करते हैं, 400 तक 400 तक कर सकते हैं, 400 तक ठीक है, 400 तक ही पैसा चल रहा है. तो 400 तक लोग लिटरेट है, बट 200 लोगों को आप बोल रहे हैं कि बैंक अकाउंट है. तो हम लोग इससे हम कॉन्फ्यूज कर सकते हैं कि कुछ लोगों को बैंक अकाउंट अभी भी नहीं है ना. तो उन लोग इससे हमारा जो सेमिनार है, हमारा जो ये जो कार्यक्रम है, तो इससे उन लोग बैंक अकाउंट खोल भी सकते हैं. और बैंक अकाउंट खोलने के बाद ऐसे वो लोग पढ़े लिखे हैं तो उन लोग घर से भी ऑपरेट कर सकते हैं थ्रू इंटरनेट और थ्रू आपका फ़ोन, ठीक है, क्योंकि उन लोगों के पास फ़ोन भी होगा. तो हम लोग यहाँ पर हम लोग कार्यक्रम हम लोग एक प्रतियोगिता भी रखेंगे. उसके प्रतियोगिता के अनुसार गांव के जो प्रतियोगिता में कुछ आंसर देने पाएंगे उसको हम प्राइज भी देंगे. तो ये लगभग 1 से 1.5 घंटे का एक कार्यक्रम होगा. हाँ, तो आपको क्या लगता है ये कार्यक्रम हम लेंगे तो ये कार्यक्रम से गांव का लोग मोर कॉन्शियस होगा, इकट्ठा होगा और गांव का लोगों को फायदा होगा. क्या आपको क्या लगता है? गाँव के लोग को फायदा होगा ना. गाँव के लोग का ऐसा है जिसको ये मोबाइल में जो समझते नहीं, समझ के अभी दिखाए ऐसे वो दिखा सकता है ना. जो समझ में आता है, जिसे नहीं सीखा वो उसको नहीं मालूम पड़ेगा. तो जिसको लेगा वो उससे वो तो ले सकते हैं ना सर. हाँ, वो सब ले सकते हैं. और उसके बाद ये बहुत लोगों के पास मोबाइल भी है, स्मार्टफोन भी है. तो ये फ़ोन में कैसे यूज, जस्ट एक एप्लीकेशन यूज़ करने के बाद भी आप बहुत आसानी से आपका पैसा बाहर ट्रांसफर कर सकते हैं. शायद आपका जो लड़का है, आपका एक लड़का तो यहाँ पर रहते हैं, आपका ये तो कौन सा क्लास में पढ़ता है? 8वीं में पढ़ता 8वीं में पढ़ता है. आपका और भी 11वीं में. हाँ ठीक है. वो कहाँ रहते हैं? बाहर यहाँ भी रहते हैं. तो उसके पास भी तो मोबाइल है ना. तो वो जब अभी 11 में पढ़ता है उसके बाद पढ़ाई लिखाई करने के लिए तो मुंबई भी जा सकते हैं ना. तो यहाँ से तो मुंबई आपका 35 किलोमीटर 40 किलोमीटर ऐसे तो होगा. तो आप वहाँ पर पढ़ाई लिखाई करेगा तो आप उसको पैसा ट्रांसफ़र कर सकते हैं. आप घर में बैठ के कर सकते हैं, क्योंकि यहाँ से तो बहुत दूर है. आपको पैसा देने के लिए बैंक में जाना नहीं पड़ता. ये कैसे करना है, घर में जाके कैसे करना है, ये हम लोग ये कार्यक्रम से हम सिखाएंगे. और भी एक चीज़ है, यहाँ पर तो बहुत लोग यहाँ पर कितना साल बाहर जाता है धंधे के लिए, जो मजदूरी के लिए. हाँ तो ऐसे ठीक है. तो इससे ओके, तो इसमें उसका भी एक किसान रुपए करके कार्ड है जिससे गवर्नमेंट से डायरेक्ट लोन उसका अकाउंट में ट्रांसफर हो सकते हैं. ये भी हम लोग इंक्लूड कर लेंगे. तो ये भी उसके लिए भी कुछ सुविधा होगा, फायदा होगा उसके लिए. तर आता माहीत असेल मागे डिमॉनिटायझेशन झालं, मोदींनी नोट बंद केलं होतं 500चे वगैरे. जवळजवळ 250 लोकांनी आत्महत्या केल्या. म्हणजे त्यांचे आता 250 लोक गेले ते, कारण का पैसा नव्हता. आता आपलं ठीक आहे, आपली परिस्थिती थोडी चांगली आहे, पण गावात लोकांची म्हणजे बाकी खूप गरीब गाव आहेत की ज्यांना जर पैसे नसले तर काही होत नाही. जर आता बिल्डर वगैरे असतात तर त्यांना पेमेंट द्यायला पैसे नव्हते.
तर त्यांचं पेमेंट असतं 7-8 हजार आणि जर त्यांना भेटलं नाही 2-3 महिन्यासाठी तर ऑब्व्हियसली त्यांना ना काही खायला असतं ना काय असतं. भ्रष्टाचार वगैरे हे सगळ्या गोष्टी, आता आतंकवाद वगैरे, कारण ते खोट्या नोटा छापतात, त्यांनी बंदूक वगैरे खरेदतात, तर याच्या रिलेटेड खूप काही गोष्टी आहेत. तर हे सगळं बंद करता येते है ना. एटीएम कार्ड कोण कोण वापरते याच्यात? एटीएम कार्ड नाही वापरत आपण. एटीएम कार्ड सगळं वापरतात. तुम्ही यांच्याकडून करून घेता ते तुम्ही वापरता. डेबिट कार्ड आणि एटीएम कार्ड मध्ये फरक काय? इथे जवळ नाहीये ना एटीएम. उद्देश काय आहे या प्रोग्रामचा की इथे इंटरनेट तुम्ही यूज करता, फोनवर तुम्ही वापरता राईट, व्हॉट्सअपवर वगैरे, तर त्याच्या ऐवजी अजून पण असे फोनमध्ये ऍप्लिकेशन आहेत ज्याने तुम्ही पैसे एकमेकांना ट्रान्सफर करू शकता. तर तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाहीये, एटीएम ला जाण्याची गरज नाही. आता काकांकडे ते फोनचं ऍप्लिकेशन, हे नाव पाहिजे कार्डवर तर ते नाव तिथे येईल. तुझं नाव काय आहे? योगराज. हा, तर योगराज मगर. सॉरी. तर आणि हा मागून कसं दिसेल बॅक व्ह्यू, तर एक मॅग्नेटिक स्ट्रीप असते, म्हणजे तिथे काळा भाग असतो मागे असेल आणि तुमच्याकडे असेल तर तुम्ही फोनने फक्त एक बटन दाबायचं आणि पैसे त्यांच्याकडे पोहोचणार. तर त्याने तुम्ही एकमेकांना पैसे ट्रान्सफर करू शकता विदाऊट, म्हणजे एटीएम ला जाण्याऐवजी तुम्ही फोननेच करा. बँकेत जायला XYZ काय तर असेल 1 2 3 4 आपला काय नंबर असेल तो टाकायचा. त्याच्यानंतर आपल्याला अमाऊंट मागेल, आपल्याला किती काढायची, 5,000 10,000 किती काढायची असेल ती अमाऊंट आपण इथे टाकायची आणि त्याच्यानंतर XYZ आपला 1 2 3 4 काय असेल ते एंटर करायचा आणि आपली हा नंबर कधी मिळतो सांग बरं. 1 2 3 4 म्हणजे कधी कळतो तुला, कधी सेट पासवर्ड ना बेसिकली, कधी कळतो हा पासवर्ड? जेव्हा आपण बँक कार्ड घेतो जेव्हा आपण कार्ड घेतो तेव्हा ते आपल्याला एका पेपर मध्ये लिहून देतात. तो पहिल्यांदा वापरायचा आणि त्याच्यानंतर आपण चेंज पण करू शकतो. आणि तो नंबर आपल्याशिवाय दुसऱ्या कोणाला माहित नाही झाला, कोणी माहिती नाही, नाहीतर आपलं कार्ड युज करून ते आपल्या खात्यातून पैसे काढतील. तो आपल्याजवळच राहिला पाहिजे सस्पेंड. त्यानंतर एंटर करायचा आणि आपल्याला तिथे दिले असते, आपल्याला म्हणजे लिस्ट चेक लिस्ट हवी आहे का, हवी असेल तर ओके करा. चेकलिस्ट म्हणजे काय, एक रिसीट सारखी येणार मशीन मधून, एक पेपर येणार ज्यात तुम्ही किती पैसे काढले, तुमच्या अकाउंट मध्ये किती पैसे राहिले, हे सगळं. हे तर ते पासवर्डच आहे. काका हे काय करतात, काकांचा पासवर्ड ह्याच्यात आहे, लक्षात ठेवा. त्यांचं कार्ड कधी मिळाल्यावर आपल्याला हा पासवर्ड. युजर नेम टाकलं, पासवर्ड टाकलं, आपण आपलं अकाउंट ओपन झालं, म्हणजे आपली माहिती सगळी कळते की आपल्या खात्यात किती राशी बाकी आहे, आपलं किती अकाउंट आहेत, आपल्याकडे कोणतं कार्ड वगैरे आहे का, डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड जे पण, तर आपली सगळी माहिती मला हा पेज ओपन झाला. मग परत संदेशला काकूंना परत ट्रान्सफर करायचं, ऑनलाईन ट्रान्सफर करायचे पैसे 1000 रुपये. तर तो ते सगळी माहिती टाकणार की मला 1000 रुपये काकूंना ट्रान्सफर करायचे. तो बोलणार सेंड मनी, म्हणजे पाठवा, पैसे पाठवा. तर डिरेक्टली पैसे ट्रान्सफर नाही होणार. हा, एक मेसेज येतो, तर त्या मेसेज मध्ये काय असतं, नंबर असतो एक. हा, तर हा एक नंबर काय, बँक काय करते की त्यांना बघायचंय की संदेशनेच पाठवलं, पासवर्ड ह्याला कळला, ह्याने उपयोग यूज केला आणि पाठवले, तसं नाही झालं पाहिजे. तर बँक काय करते की एक नंबर जनरेट करते, काही 1 2 3 4 काही नंबर जनरेट करते आणि तुम्हाला एक मेसेज, संदेशला मेसेज येतो. बँकेला कसं कळतं की ह्याचा नंबरवर पाठवायचा आहे, कारण की आपण स्टार्टिंगला रजिस्टर करताना त्याचा नंबर दिला होता. जेव्हा आपण ऑनलाईन बँकेत जातो, व्हॉट्सअप सांगतो त्यामधला एक सांगायचा नाही, तो सांगितलं हा, म्हणजे फायदा नाहीये तो सांगायचा. बरोबर, फायदा नाही तो सांगायचा. शिल्लक चेक केले जाऊ शकत नाही, शिल्लक चेक केले जाऊ शकते. शिल्लक राशी जी आहे तुमच्या बँकेच्या अकाउंट मध्ये ती चेक करता नाही येणार असं म्हणतात. कसं येईल. चौथा ऑप्शन आहे बँकेत नियमितपणे जाणे. तिसरा ऑप्शन आहे शाखेत नियमितपणे जाणे आवश्यक आहे. आणि चौथा ऑप्शन आहे की तुम्ही पैसे कुठे आणि कधीही काढू शकता. कळलं ना पर्याय? सर ब्लू शर्ट बोलला तो पहिला. सांगितलं हा ब्लू शर्ट बोलला. किसको कौन, नंदिता ब्लू शर्ट.
इंटरेस्ट रेट किती, कोणी कर्ज घेतलाय का इथे? किती तुला माहितीये किती आहे इंटरेस्ट? 13 ते 14 आहे, राईट? हे घरासाठी वगैरे असतं, पण आपण शेतकरी आहोत म्हणून गव्हर्नमेंटने आपल्यासाठी फक्त म्हणून 10 वरून कमी टक्के फायदा खूप कमी लोकांनी घेतलाय. म्हणजे मागे सर्वे वगैरे झाला तर आपल्यासारखे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पण बाकी घरच्यांना वगैरे सांगत नाही की रुपे कार्ड काढून घ्या, कारण एवढं आता जर 20,000 जर घेतलं त्याच्यावर जर 10% व्याज पकडलं तर 2,000 तिथं होऊन जातात. कशाला 2,000 खर्च करायचे एक्स्ट्रा? तर आपला फायदा आपला काही शेतीमधून खूप जास्त असतो असं नाही. 2,000 दुसरे कुठे खर्च करता येते. तुम्ही म्हणजे हे कार्ड तुमचंच आहे, ते ऑथेंटिकेशन कसं होतं तर त्या माहिती स्ट्रीप मध्ये कार्ड तुमचं स्वाईप झालंय तर तुमच्या अकाउंटला ते, म्हणजे आता तुम्ही कार्ड नेलंय पण ते कार्ड कोणाच्या नावावर आहे तर ते कुठून कळतं तर त्याची माहिती असते या स्ट्रीप मध्ये. जर ही स्ट्रीप जर तुटली किंवा काही झालं तर मग ते कार्ड वापरू शकत नाही. तुम्ही एखाद्याला अनुभव जर कार्ड तुटलं जर ती स्ट्रीप जर तर कार्ड चालत इन्फॉर्मेशन, तुमची जी इन्फॉर्मेशन असते ती त्यामध्ये असते. है ना, तुम्ही ऐसे ते ही तो था कार्ड दिखाने वापरता, के ते लिए. ATM मशीन वापरता, ते मागे इंटरनेटला कनेक्ट असतं. तर ज्यावेळेस तुम्ही कार्ड पेटीएम कसं यूज करायचं ते सांगितलं आणि त्याच्यानंतर ई बँकिंगचं सांगितलं. पूर्ण ई बँकिंग द्वारे कशी ट्रान्सफर केली जाते, आपला अकाउंट नंबर कसा मोबाईल नंबरवर जोडायचा वगैरे ते सांगितलं. रुपे कार्ड कसा बँकेमधून आपल्याला लोन मिळतं शेतकऱ्यांना. इंटरेस्ट रेट किती, कोणी कर्ज घेतलाय का इथे? किती आहे, किती तुला माहितीये किती आहे इंटरेस्ट? 13 ते 14 आहे, राईट? हे घरासाठी वगैरे असतं, पण आपण शेतकरी आहोत म्हणून गव्हर्नमेंटने आपल्यासाठी फक्त म्हणून 10 वरून कमी टक्के, फार कमी टक्का असतं व्याज. का? कारण की आपण ते मशीन मध्ये सेव्ह होणार आणि पुढे ही डिटेल्स काही खरेदी करण्यासाठी वापरू शकतो. आम्ही एक प्रश्न विचारतो तर एक्सिस बँक कडून त्याला टी शर्ट भेटेल, तर याचं जर उत्तर तुम्हाला आलं तर एक्सिस बँकचा टी शर्ट भेटेल. देखा आप देख सकते हो. आता एटीएम मशीन वापरण्याचा यामधला कोणता फायदा नाही. म्हणजे मी 4 तुम्हाला पर्याय सांगल, त्याच्यातले 3 फायदे असतील आणि 1 नाहीये, तर तो तुम्हाला कोणता नाहीये ते ओळखायचंय. तर पहिला पर्याय आहे उपस्थित बँकेकडे रांगेत राहण्याची गरज नाही बँकेत. दुसऱ्याला पाठवायचं असेल आपल्याला एक मेसेज येतो, बँक अशी विचारते आपल्याला का हा तुझाच नंबर आहे, आपणच पाठवतो दुसऱ्याला. प्राईज वगैरे होत्या, जसे सगळे लोक त्याच्या याच्यात येतील तस तसे आता जास्त लोकांना त्यांचा फायदा व्हायला लागेल तर सगळ्या प्राइस हळूहळू खाली येतील. म्हणजे जे 250 रुपयाला कार्ड भेटत असतं ते पण हळूहळू कमी होईल, 150, 100 वगैरे असं कमी होत जाईल. तर हा पुढचा भाग आहे. इथं कार्ड होल्डर नेम म्हणजे तुमचं नाव असतं स्वतःचं, ज्याच्या नावावर कार्ड आहे, ज्याच्या नावावर अकाउंट खातं आहे, तर तुम्ही द्यायचं की मला सेपरेट असतो. म्हणजे तुमच्या कार्डचा नंबर दुसरा कोणालाच नसणार, तो एक सेपरेट कार्ड नंबर असणार. इथे एक तुमचा 2 डेट असतात, 2 तारीख असतात, कधी तुमचं चालू झालंय ते, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही घेतलं त्यावेळेसची तारीख असत आणि पुढचं असतं कधी बंद होणार. म्हणजे ते